मजा आली का? मस्त मजा आली. डिग्री घालायला हवी होती का? फर्स्ट टाइम इन लाईफ ड्राईव्ह करते. फ्रेंड्स, तुम्हाला समजलंय का आम्ही कुठे आहोत? समजलं असेल तर नक्की कमेंट करा. छान कमेंटला आम्ही हायलाईट करणार आहोत. सगळ्यात आधी तुमची कमेंट दिसेल. वेलकम टू PR की दुनिया. फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आपण आलोय मॉरिशियसला. मॉरिशियस म्हणजे समुद्रामध्ये झालेल्या ज्वालामुखीने बनलेलं ठिकाण. ज्वालामुखीपासून बनलेलं हे ठिकाण. आश्चर्य वाटलं ना ऐकून? आमची कंडिशन पण अशीच होती. पण इथल्या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही असे गुंतून गेलो की आम्हाला कळलंच नाही दिवस कसे गेले ते. आणि इथे आल्यावर तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेतच बरं का. ह्यात पहिलं आहे स्नोरकेल, म्हणजे आपण एकटंच पाण्यात जाणार. ह्यामध्ये आपल्याला तोंडाने श्वासोश्वास घ्यावा लागतो आणि सुंदर निळ्या समुद्रामध्ये आपण उडी मारतो. क्रिस्टल क्लिअर जे म्हणतात ना, ते काहीसं असं. आपण बोटीमध्ये बसून जरी पाहिलं ना तरी पाण्याच्या खाली असलेले मासे आणि झाडं सुद्धा दिसतात. इतकं सुंदर पाणी आहे. समुद्राच्या मध्यभागी स्पीड बोटने आपल्याला घेऊन जातात आणि एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा. आपण पाण्यात उडी मारतो ना तेव्हा इतकं सही वाटतं ना. थोडंसं घाबरायला होतंच, कारण काही ऑक्सिजन आपल्यासोबत नसतं, पण तरीही खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. तिथले लाईफ गार्ड सुद्धा आपल्यासोबत असतातच. स्वतः असं पाण्यामध्ये उडी मारून समुद्राच्या खाली बघण्याची मजा वेगळीच. खूप सुंदर वाटलं इकडे. राहुल तर एकटाच छान फिरत होता. राहुल तिकडे समुद्रामध्ये. मी जास्त वेळा धावली पण मजा आली. समुद्राच्या खालती बघण्यात काय मजा वेगळीच आहे. मस्त वाटलं एकदम. त्यानंतर येतं ते स्कुबा डायव्हिंग. यामध्ये आपल्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क घातला जातो आणि आपण पाण्यामध्ये अक्षरशः माशांच्या सोबत उभे असतो. आपल्याकडे खायला दिलं जातं, त्यामुळे खूप सारे मासे आपल्या अगदी जवळ येतात ते अन्न खायला. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा. नंतर येतं ते सबमरीन. समुद्राच्या आतमध्ये 35 मीटर खोलवर जाऊन ब्ल्यू समुद्रामध्ये आपण ती सफारी करतो. या सफारीमध्ये आपण बसलेलो असतो, त्याच्यामुळे यात फार भीती नसते. स्पीड बोटने आता आपण जातो एका आयलंडवर आणि तिकडनं होणार आहे पॅरासेलिंग. राहुल, गेटिंग रेडी? सो वी आर रेडी. डिग्री घालायला हवी होती का? पाठी बघा, एकदा पाठी बघा, पाठी बघा. गेट सेट गो. भन्नाट एक्सपिरियन्स आहे हा. पण हा अनुभव तर घ्यायला हवाच. आपल्यासोबत एक स्पीड बोट असते आणि ती आपल्याला पॅरासेलिंग करवते आणि इतकं सुंदर वाटतं ना. खूपच छान. रोलर कोस्टरवर जातोय आता. बघूया कसं होतं. खूप उंचावर आहे असं सरळ. हे रोलर कोस्टर म्हणजे सेल्फ ड्राईव्ह आहे आणि हे खूप उंचावर जाणार आहोत. पण एकट्यानेच जायचं आहे, त्याच्यामुळे थोडं टेन्शन होतं मला. आम्ही बसत आहोत आता. आपण सिंगल सगळे बसले. भारी एक्सपिरियन्स होता हा. पण शूटिंग पूर्ण काढता आला नाही, कारण खूपच रस्ता हा वर खाली आहे. अगदी एका ठिकाणी तर आपण असं वाटतं अगदी आकाशाला टच करतो की काय. पण भारी वाटलं. मी कार चालवते त्यामुळे तर धमालच आली मला. मजा आली का? मस्त मजा आली. मस्त मजा आली. आणि कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये होता, त्याच्यामुळे धमाल आली. नाही तर असं खूप स्पीड मध्ये नाही, आपल्याला हवं तसं आपण कंट्रोल करू शकतो. सो मस्त वाटलं. मध्ये मध्ये थोडंसं शूटिंग काढलंय. आता आपण आलोय क्रूज वर सनसेट पाहिला. आपला इव्हनिंग ब्रेकफास्ट सुद्धा इथेच होणार आहे क्रूज वर. मस्त वाटतंय ड्रायव्हिंग करताना बोट. फर्स्ट टाइम इन लाईफ ड्राईव्ह करते आणि असं टर्न घेऊन जाणार आहे पूर्ण. आता फ्लाईट चालवायचं बाकी आहे. आपण ह्या छोट्या क्रूज वर आहोत आणि आता आपण बघूया. आता इथे पाहिलं. आता आपण खाली जाऊया. चला. तिथे आपल्याला खायची पण व्यवस्था केलेली आहे. तिथे टेबल वगैरे आहे. तिथे छोटंसं छान किचन आहे. वाव, ते किचन आहे. ते खाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. सनसेटचा या क्रूजवरनं घेतलेला एक्सपिरियन्स काही औरच आहे. खूपच छान वाटलं. आणि मग नंबर येतो तो मॉरिशस मधलं सगळ्यात बेस्ट ठिकाण 23 कलर अर्थ व्हॅली ऑफ कलर्स. इथे जाण्यासाठीच इतकं एक्साइटिंग काय काय दिलेलं आहे ना की त्याचीच मजा जास्त आहे. इथे स्पेशल टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून झिपलाईन, कॉट बायकिंग, नेपल्सचे ब्रिज क्रॉसिंग असं काय काय बनवलेलं आहे.
नॉर्मल जीप घेऊन सुद्धा आपण हे सगळं बघू शकतोच, पण इथे ह्या बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या फॉरेनर्सची संख्या जास्त होती आणि इतका परिसर तर खूपच छान आहे. आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. इथलं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे हे आहे 23 कलर्ड अर्थ, म्हणजे ज्वालामुखीनंतर अनेक प्रकारचे रंग या दगडामध्ये तयार झाले आणि ते रंग अक्षरशः दिसतात आपल्याला. आणि इथे मजा म्हणजे या स्पेसिफिक दगडांजवळ एकही झाड नाही दिसत आपल्याला, तेच हा पूर्ण परिसर मस्त हिरवागार दिसतो. ते एक आश्चर्यच आहे. मग नंबर येतो ते इथल्या सेगा डान्सचा. इथला पारंपरिक हा डान्स प्रकार आहे. आम्ही सुद्धा धमाल डान्स करून घेतला त्या सगळ्यांसोबत. मग आहे ते कॅसेला बर्ड पार्क आणि जंगल सफारी. ही आपल्याला बस सुद्धा दिली जाते जंगल सफारी करायला आणि खूप सुंदर प्राणी आहेत इकडे. कासवं तर इतकी दिसली ना, अगदी आम्ही खायला सुद्धा दिला त्यांना बरं का. इथे प्राण्यांसाठी खूप छान व्यवस्था करण्यात आली आहे. इथे दिसले व्हाईट टायगर जे अगदी दुर्मिळ आहेत, तसंच दिसली हरणं आणि इतरही अनेक प्रकारची जनावरं आम्हाला इथे दिसली. आणि मजा म्हणजे अगदी बस थांबल्यावर झेब्रा आणि हे शहामृग अगदी जवळ येत होतं आमच्या. इतकं छान वाटलं ना, इतक्या जवळ ना कधीच पाहिलं नाहीये. अगदी मोर सुद्धा होता इकडे बरं का, आणि खूपच छान व्यवस्था आहे. पण आलो इकडे मॉरिशसच्या गंगा तलाव या परिसरामध्ये आणि तुम्ही बघाल ही दुर्गा मातेची मूर्ती केलेली 108 फूट पूर्ण कॉपर कलर दिलेला आहे आणि खालती जे आहे ते गोल्डन कलरचं सिंह आहे. खूप सुंदर देवीची मूर्ती आहे ही. दुर्गा मातेची इतकी सुंदर मूर्ती बघून खरंच मन प्रसन्न झालं. बम बम भोले शिवशंभो. खूप सुंदर आहे ही पण मूर्ती आणि पूर्ण कॉपरच्या ह्याच्यामध्ये बनवलेली आहे आणि ही पण मूर्ती तेवढीच मोठी उंच आहे आणि खूप छान वाटतंय. परदेशी आल्यावर आपले देव दिसल्यावर किती छान वाटतं ना, अगदी आमचं मन भरून आलं होतं इथे. ह्या दोन्ही मूर्त्या म्हणजे जगामधल्या सगळ्यात मोठ्या मूर्त्या आहेत बरं का. महादेवाचा नंदी आहे तिकडे. सो फ्रेंड्स, मॉरिशसमध्ये आल्यावर ह्या गोष्टी अजिबात मिस करू नका. कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्लॉगसाठी आपलं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि असेच राहा आमच्यासोबत आणि कमेंट नक्की करा. आम्हाला आवडतात तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला. थँक्यू सो मच फ्रेंड्स.